started. Yes, And how खूप was your छान. birthday? अमेझिंग. खूप छान. म्हणजे रात्री 12ला जे स्टार्ट झालेलं, जेव्हा 24 जानेवारी असं दिसायला लागलं फोनमध्ये, तेव्हापासून ते काल रात्री 12पर्यंत आय Full वॉज आम्ही. जस्ट एन्जॉईंग. खूप धमाल. सनीने खूप छान प्लॅनिंग केली आणि खूप सारे मला सरप्राइजेस दिले. प्लेस वॉज अमेझिंग. म्हणजे एवढं मी डान्स केला असेल ना, ब्लॉगमध्ये किती दिसले मला माहीत नाही, पण खूप खूप धमाल केली मी. सो थँक्यू सो मच. बट येस, द बर्थडे ट्रिप इज स्टील गोईंग ऑन. आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत. आज पूर्ण डे आम्ही दमनमध्ये असणार आहोत. मग तिकडच्या गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत. सो लेट सी काय काय बघतो. एक्सायटेड आहोत. काल रात्री आम्ही दमन बघितलं आहे. सकाळचं दमन कसं असणार आहे, ऑन द वे रूट कसा असणार आहे, महाराष्ट्र गुजरात बॉर्डरचा जो पार्ट आहे तो कसा दिसणार आहे, ते सगळं आता सकाळच्या टायमात करणार आहे. सो लेट्स गो. चल. मस्त मॉर्निंग स्टार्ट झाली आहे. आई परेल मी. आई परे नाही सो ती चेर मातीला हरदेव सिंह. और तो ये अपना सरनेम है ना, ये इसके आगे लगाते हैं हरदेव सिंह. आता ड्रायव्हर सीट वर मी आलेली आहे. काल अख्खा दिवस आम्ही दोघांनी सांभाळले मुलांना. आता आम्ही दोघं पुढे आणि यांना बसवले पाठीमागे. सो नाव यू जस्ट डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. आम्ही मस्त आता एन्जॉय करणार आहोत पूर्ण व्ह्यू. आम्ही मस्त आता रिलॅक्स करू. आणि दोघांनी कपडे बघ. आम्हाला लिटरली काल सामान एवढं पाठी होतं की आम्ही रिक्लाइन पण नाही करू शकतो. हे बघा असेचे असे आलो, स्ट्रेटचे स्ट्रेट. आता हे बघा कसे आरामात बसलेत. रिक्लाइन केली का? मग बघ. चला. तू त्याला मोकळा सोडलास, पण तुझा 512 भरून गुजरातच्या पुढे चाललो. महाराष्ट्रात नको. इनशॉट तू चालवू नको. अरे ना, गुजरातच्या गुजरातच्या पुढे चालव. महाराष्ट्रात नको. काय महाराष्ट्राचं विदिन म्हणजे 8 नको. मिनिट्स मध्ये बॉर्डर कसे हुशार ना तुम्ही. बॉर्डर संपते ग 8 मिनिट्स मध्ये. मग तू यू कॅन ड्राईव्ह असं म्हणतोय. अरे तुमचं मॅप कधी चालू होईल? मॅप अरे काय लावायचं ते सांगितलं तर वाला माणूस एकदम चुकीचा आहे. फोर्ट विचार बघते. दमन फोर्ट. कुठं जायचं ते सांगा, मी लगेच लावतो. छोटासा हॉल घेतलाय. फायनली आम्ही आलेलो आहोत. कोणता फोर्ट आहे? नानी मोती. आम्ही पोहोचलो आहोत. कुठे पोहोचलो रे? नानी फोर्ट, नानी. मोती फोर्ट, चर्च, लाईट हाऊस. हे बेस्ट आहे. सगळं एकाच जागेवर आहे. सगळं एकाच जागेवर. गाडी पार्क करा आणि तुम्ही आतमध्ये मस्त फिरा. इथे फाउंटन हाऊस पण आहे, गोवा सारखं थोडंसं मिनी गोवा टाईप. हा ना, फॉन्टेनसची आठवण आली यार मला. पोर्चुगल आहे ना थोडंसं. एक बरं आपल्या मुलींना बॅग घ्यायला कंटाळा नाहीये. एका पॉइंट नंतर येतं ऍक्च्युली. पण ठीक आहे. ती नायसाची छोटी आहे. नायसाची आता मी हँड फ्री झाली आहे. गोवाची वाईब्स पण येतात. ते पिंक वर नसते. मिनी गोवा. आणले सिंपल आहे आदिवासचे. फोर्टल आहे जा. रचना, इथे तुझा छान येईल कॉन्ट्रास्ट फोटो येल्लो मध्ये. पहिला आपण फिरून येऊया, मग येताना करू. ती आखी लोकांना बाजूला करायला लागतील तेव्हा येतील. खाली बघ, चढू नको. हा मस्त व्ह्यू आहे. फोर्टेलिझम.
छान आहे ना. अभि फोटो काढ. फोटो काढेल का? आहे तुला माहिती का आगवाडाला आमचं असं तेच बोलले ना आपले आहेत ना आपले एक ग्रुप फोटो काढू चल ना आपला ते कोणाला ते सांगू बाबा येतोय. अभि ये ना आपण पण उभे राहू. ओके हे घे शिजू नवीन टनल सारखं पण आहे. हे असेल ते त्यावेळेस ते लपत बिपत असतील. जायचंय बघायचंय. वरून टाकतात ना ते खाली प्रोटेक्शन. बघ ना की बनणार काय जसे आपण दुसऱ्याची हिस्ट्री वाचतो आपण पण कधीतरी हिस्ट्री बनणार आहोत लोकांसाठी की तेव्हा लोक असे होते तसे होते इन्फ्लुएन्सर होते तेव्हा तर काय जनरेशन असेल. हो ना चर्च. सँडविच आधी चर्च. ज्ञानाला पण घेऊन चालले ते बनत असेल तो पण आम्ही येऊ पाहिली हा एक चर्च आहे. काहीतरी स्ट्रीट वेगळंच नाही समजत नाही काय कुठे नाही बाई इथे फोटो छान आहे. काढू सो हा पूर्ण स्ट्रीट इज सेम ॲज फाउंटन हर्स्ट जे गोवामध्ये आहे. तिथे फक्त आपल्याला अजिबात फोटो काढून देत नाही ओरडतात आणि इथे लिटरली वॉलला चिटकून सगळे फोटो काढताय. आम्ही घेतलाय हॉल्ट आता लंचसाठी. नानाज फॅमिली रेस्टॉरंट. फाल्गुनी ऑलरेडी गेली आहे. जा स्ट्रेट जा आणि एकदम सुरमा कितने बड़ा मैम? फिश एकच सुरमा एक ही आएगा ऐसा राउंड स्लाइस है. फ्रेश आहे ना. मीडियम है. दो सुरमा ही कट देता है, एक दाना कट. मतलब फिश तो बड़ा ही है. वो बेबी प्रोन है, उसको स्लाइस करते हैं ना. वही स्लाइस प्लेट में एक ही पीस आएगा ऐसा. सो आम्ही आता लंच केलंय नानाज रेस्टॉरंट ना विच वॉज ओके इश. एवढं काय नाही आवडलं मला. ठीकठाक होतं. चिकन जे होतं ते दॅट वॉज गुड. आता अभि फाल्गुनी त्या लेनला आहेत. आम्ही तिकडे चाललो आहोत. आम्ही ॲक्च्युली चाललो आहोत आता बर्ड सेंच्युरी. 2 गोष्टी आम्हाला एक्सप्लोअर करायच्या आहेत. वाजले आहेत 4:45. टाईम आमच्याकडे कमी आहे आणि गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी लाईक ते सगळं काही 6:30-7पर्यंत बंद होऊन जातं. एक तर आहे टॉय ट्रेन आणि दुसरं आहे बर्ड सेंच्युरी. सो बर्ड सेंच्युरी 5:30ला बंद होतं. वाजले आहेत 4:45. लेट्स सी कसं काय होते. 4 किलोमीटर्स इकडनं आहे. मेन ज्ञानू आणि सावी ज्ञानू आणि नायसा आहेत म्हणून आम्हाला तिथे जायचं आहे. सो लेट्स सी कसं काय होत आहे. चलो. लेफ्ट मारला ना राईट मारला. बघा सनसेट बघायचं. सेम त्या सनसेट पॉइंटलाच येत आहे इथे. तिथून बाहेर निघालो की आपल्याला सनसेट सो आम्ही दोघं बसलोत. बसल्या नवरा क्लीन करते गाडी. असं झालंय कधी गाडी क्लीन करू. नवीन गाडी ऑब्वियस आहे आणि ऑब्वियस आहे आणि लहान मुलं असलं की गाडी खराब होतात. तरी पण सांडवत नाहीये कोणी पण स्टील ते थोडंफार होऊन जातं. सो ऍक्च्युली ना खूप ह्या साईडला जिथे बर्ड सेंच्युरी आहे तिथेच ते सनसेट पॉईंट पण आहे आय गेस. आणि काय माहित नाही अजून काहीतरी खूप आहे. तर खूप ट्रॅफिक असल्यामुळे पार्किंग आम्हाला मिळत नाहीये आणि बर्ड सेंच्युरी लवकरच बंद होणार होतं म्हणून मग आम्ही दोघं गाडीतच बसलो आणि ते चौघं गेलेत बर्ड्स बघायला. आणि सोनी ते पण ते सरळ वरती टाकतायत ते ह्याच्यावर फुटपाथवर. लिटरली फुटपाथवर एवढं तरी आहे आणि ते अशी चढवली येते. चालायला जायला लोक. हा तरी रोड्स बऱ्यापैकी मोठे आहेत आहे बट स्टील एनिवेज स्वतः ते गेले. तोपर्यंत आम्ही दोघं इथे बसलोत आणि सनीला आता असं झालेलं की कधी मी सगळं क्लीन करतोय. बसल्या क्लीन. त्यांनी क्लीन केलंय.
हे बघा एवढा कचरा निघालाय. काढलाय. शिवानी सो फुल ट्रॅफिक झालेली आहे. सगळे रोड्स आधी तिकडचे बंद आहेत. आम्ही गोल 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 फिरून आलो आणि फायनली सनी बोलला की आता जरा जाऊन दे, लेटच झालंय. सो आमची जी टॉय ट्रेन आहे ती कॅन्सल झाली. हे लोक बर्ड सेंच्युरीला जाऊन आले आणि फाल्गुनी बोलते फूड अमेझिंग आहे. सो आम्ही आता आतमध्ये आणि मुलींना पण खूप आवडलं, मजा केली. ऍक्च्युली जास्त काही तिथे नाहीये, स्लॅन आहे, पॅरेट आहे, वेगवेगळ्या प्रकारचे, पण खूप मस्त आहे. खूप मेंटेन छान मेंटेन ठेवलंय. सो म्हणतात ना की तुम्ही जिथे आहात तिकडचाच तो मोमेंट एन्जॉय करून घ्या. तर तसं मग आम्ही इथे थांबलो. त्या ट्रॅफिकमध्ये थांबण्यात काही अर्थ नाही आहे. सो हे मस्त तर दादा भेटलेत, ते आम्हाला शेवपुरी पाणीपुरी ते सगळं देत आहेत. पाणीपुरी नाही आहे, शेवपुरी, भेलपुरी आणि चनाचूर गरम. हे काय वाटूशीस? अच्छा, हे त्यांच्याकडे अशी वाली आहे काय? थांब, ते लास्टला सुकी पुरी. आम्ही हे सगळं मिक्स केलंय. भेळ, चनाचूर तर बघा केवढी आणली. कधीपासून खायचं होतं. हा, थंडी वाढत चालली आता. आम्ही आलोय क्रेझी क्रॅब जाऊ दे ना, खाऊ दे ना. महाराष्ट्रामध्ये डहाणू. अभि कसं आहे? थोडं डिसअपॉइंट झालं ना? येऊ नका परत. आम्ही एवढं डिसअपॉइंट एक तास घालवून जेवायला आलो. थोडं सूप डिसअपॉइंट मागवलं, क्रॅब सूप, आणि क्रॅब सूप एवढा वास येतोय म्हणजे असं झालं. मला खाल्लं नाही वासाने. मी आयुष्यात पहिल्यांदा खाणार होती. हे मेन्शन कर. क्रेझी क्रॅब आम्ही असंच सोडून आलोय. आपल्या इथे असताना त्याला सांगितलं बीच क्लास. वरतून आम्हाला शिकवतात क्रॅबला असाच वास येतो, तसाच वास येतो. अरे म्हणजे एवढं त्यांचं नाव घेऊन आम्ही गेलो, म्हणजे एवढं डिसअपॉइंटिंग होतं ना. ट्रस्ट मी. ए, फोन आलाय, तिने कट केला. हे नाही प्रॉन्स मंचा. आणि आता आम्ही म्हणजे बॅक टू द विला. मस्त जेवलोय अँड रेस्ट करू आता. सो सगळी काय पॅकिंग अनपॅकिंग जे होतं सगळं पॅक करून आपलं ऑलरेडी पॅकेज आहे, पण थोडं कारण उद्या आम्ही त्यांना निघणार आहोत. बट येस, उद्याचे पण काही प्लॅन्स आहेत जे तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि आजचा दिवस छान होता. ॲक्च्युली ते 26 असल्यामुळे दमणमध्ये खूप सारे अशी जागा आहेत जी बंद केली त्यांनी, म्हणजे डायव्हर्शन होता. पण आम्हाला कळतच नव्हतं. आम्ही घुमून फिरून एकाच जागेवर पोहोचत होतो आणि खूप लेट सुद्धा झालेला. म्हणून आम्ही फायनली ठरवलं की लेट्स गो. ठीक आहे, मेन मुलं एन्जॉय करत होते, त्यांना बर्ड सँच्युरी वगैरे ते बघून आले, बीच वगैरे आपलं ह्याच्यात दोघं मस्त खुश होते. आणि आमचं पण असं हे नव्हतं की इथेच झालं पाहिजे. थोडंसं आरामातच आमची ट्रिप चालू होती. छान वाटलं. नक्कीच परत एकदा दमणला येऊच. आणि खूप लोकांनी मेसेजेस सुद्धा केलेत की तुम्ही उद्या आहात का दमणला. सो नाही, ॲक्च्युली आम्ही 3 डेजसाठी चाललेलो, कारण हा वीकेंड होता, लॉंग वीकेंड, आणि नायसाला सुद्धा सुट्टी होती. सनीने सुद्धा ऑफ घेतलं होतं, म्हणून मग त्यानुसार आम्ही हे प्लॅन केलं. आणि फॉर्च्युनेटली माझ्या बर्थडेच्या ह्याच्यातच ते सगळं पडलं. सो आजचा दिवस छान होता. सकाळी आम्ही नानाज रेस्टॉरंट तिथे खाल्लं.
संध्याकाळी क्रेझी क्रॅब आमचा ॲक्च्युली आम्ही पहिले दमनमध्येच खाणार होतो. मग असं झालं की सगळे डायव्हर्शन बघून ना इरिटेट व्हायला लागलं. मग असं झालं की चला परत आपण जाऊया. मग ऑन द वे आम्ही ठरवलं की आपण इमलीला खाऊया. मग नंतर असं झालं की आपण क्रेझी क्रॅबला जाऊया, कारण ऐकलेलं की इकडचं ते छान आहे. सो आम्ही तिथे गेलो. गर्दी खूप होती. त्यानंतर काहीतरी आम्हाला 10-15 मिनिट्स नंतर मला टेबल वगैरे मिळालं. सर्वात आधी क्रेझी क्रॅब, आता ऐकलंय तर आपण क्रॅबच मागवू. तर क्रॅब जेव्हा ते सूप आलं ते एवढं स्मेल करत होतं ना की ते घेऊच नाही शकत आपण. म्हणजे ते रिटर्न केलं आम्ही लिटरली. त्याच्यानंतर आम्ही बिर्याणी मागवलेली, चिकन बिर्याणी. ती लिटरली जिरा राईस सारखी आली. जिरा राईस, त्यात फक्त थोडंसं असं वाटत होतं की कलर आहे. टेस्टला फक्त जिरा राईस लागत होतं, त्यात काहीही दुसरं नव्हतं. मग आम्हाला असं झालं की अरे हे असं का देत आहेत. आणि तो म्हटलेला म्हणजे त्याच्या बोलण्यात पण असं आलं की जर खूप काही गोष्टी संपल्यात, तर आम्हाला असं झालं की नाही आम्हाला इथं बसायचं नाही. तर जर असं तर काहीतरी पुढे देणार असेल तर मग का, मग आम्ही तिकडचं ते कॅन्सल केलं. आणि त्याच्या पुढे आम्ही ते बीच क्लासिक म्हणून, एक्झॅक्ट त्याच्या पुढे बीच क्लासिक म्हणून त्यांचं फूड अमेझिंग होतं. बोलत होतं ना जेवण नाही. हा ना. सो तिथे आम्ही फॉर द फर्स्ट टाइम बटर गार्लिक प्रॉन सूप खाल्लं. वॉज अमेझिंग. 2 वेळा मागवलं. नायसा आणि आनंद यांनी पण दोघांनी खाल्लं. त्यानंतर चिकनचं काही स्टार्टर मागवलं, बटर गार्लिक प्रॉन खाल्लं. युजली नाहीतर आम्ही फक्त प्रिफर करतो गोवामध्ये, पण इथे सुद्धा छान होतं, मस्त होतं. मग आपण म्हणतो आपल्याला नेहमी असं होतं की जिथे खूप गर्दी असेल तिकडचं जेवण छान असतं, असं नाही आहे. इथे ॲक्च्युली बिचारांकडे म्हणजे कोणच नव्हतं, 2 टेबलच भरलेले, पण जेवण खरंच खूप छान होतं. आणि आमचा आजचा हा दिवस आम्ही स्पेंड केला. थोडेसे नाईस मोमेंट्स होते, जेवणाचे थोडेसं असं हे झालं, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह.